मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज मी आपल्यासाठी भरपूर फायद्याचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये पुढील 1-2 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे। याच्यासाठी आपले नाव हे मतदार यादीमध्ये असणे गरजेचे आहे। बऱ्याच लाभार्थ्यांचे नाव हे मतदार यादीत आहेत, परंतु त्यांच्या नावामध्ये काही चूक झालेली आहे, जसे जन्मतारीख, नाव असे काही बदल असल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येणार आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला आपलं मतदान कार्ड घर बसल्या आपल्याच मोबाईलवरून कशा प्रकारे दुरुस्त करायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ थोडासा लॉंग झाला आहे, तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच फायदा होणार आहे। मित्रांनो, चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला वोटर हेल्पलाइन हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। या ठिकाणी या ॲपमध्ये लॉग इन झाल्यानंतर वोटर रजिस्ट्रेशन याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला बघा, न्यू वोटर रजिस्ट्रेशन, डिलीशन आणि करेक्शन ऑफ एंट्री यासाठी 8 नंबरचा फॉर्म जे आहे हे आपल्याला भरावं लागणार आहे। करेक्शन ऑफ एंट्री याच्यावर आपल्याला टिक करून पुढे आपल्याला लेट्स स्टार्ट याच्यावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आपल्याकडे जुना वोटर आयडी क्रमांक आहे का याच्यावर आपल्याला 1 नंबरचा जे ऑप्शन आहे यस करून या ठिकाणी आपल्याला आपला मतदान कार्डचा जो नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे। मतदान कार्डचा नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला स्टेट राज्य निवडायचं आहे। राज्य निवडल्यानंतर मित्रांनो, पुढे आपल्याला फेच डिटेल याच्यावर क्लिक करायचं आहे। फेच डिटेलवर क्लिक करून आपल्याला प्रोसीड याच्यावर टिक करायचं आहे। पुढे आल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला आपली सर्व माहिती या ठिकाणी दाखवणार आहे। ही माहिती बरोबर असल्याची खात्री करून आपल्याला पुढे नेक्स्ट याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे। खाली आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकून खाली मोबाईल नंबर पण आपल्याला टाकून घ्यायचा आहे। जो चालू मोबाईल क्रमांक आहे तोच या ठिकाणी टाकावा, कारण आपल्याला ईपिक डाउनलोड करतेवेळी याच नंबरवर आपला ओटीपी येणार आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। पुढे आल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे। याच्यामध्ये बघा, 1 नंबरला शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स, आपण रहिवासीचा पत्ता बदलला असेल तर त्याच्यावर टिक करायचं आहे। करेक्शन ऑफ एंट्री इन एक्झिस्टिंग इन इलेक्ट्रोल रोल, काही आपल्याला याच्यामध्ये बदल करायचा असेल तर याच्यावर आपल्याला टिक करायचं। आपल्याला आपल्या नावात किंवा जन्मतारखेमध्ये बदल करायचा आहे, त्याच्यामुळे आपण 2 नंबरवर टिक करणार आहोत। करेक्शन एंट्री ऑफ याच्यावर आपल्याला टिक करून पुढे आल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे की आपल्याला नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ, रिलेशन टाईप, रिलेशन नेम, ऍड्रेस, मोबाईल नंबर, फोटो याच्यापैकी मित्रांनो आपल्याला कोणतेही 4 बदल एकाच वेळेस करता येणार आहेत। याच्यामधील आपल्याला जो बदल करावायचे आहे ते एका एंट्रीमध्ये आपण 4 बदल करू शकता। ते 4 बदल आपल्याला निवडून घ्यायचे आहेत। 4 बदल निवडल्यानंतर आपण नेक्स्ट याच्यावर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी आपला घरचा जो पत्ता आहे तो घर क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला आपण जर आपल्या पत्त्यामध्ये बदल केला असेल तर तो जो चालूचा पत्ता आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे।
या ठिकाणी पत्ता टाकल्यानंतर खाली मराठीमध्ये ऑटोमॅटिक घेणार आहे। त्याच्यानंतर खाली आपल्याला गाव टाकावं लागणार आहे, तोही खाली ऑटोमॅटिक घेणार आहे मराठीमध्ये। त्याच्यानंतर आपल्याला पोस्ट टाकावं लागणार आहे, इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर ऑटोमॅटिक खाली मराठीत घेणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला पिनकोड पण टाकावं लागणार आहे। पिनकोड टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला तहसील टाकायचं आहे किंवा निवडायचं आहे। तहसील निवडल्यावर जिल्हा पण आपल्याला निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली आपल्याला ॲड्रेस प्रूफमध्ये याच्यापैकी एक डॉक्युमेंट आपल्याला निवडावं लागणार आहे। या ठिकाणी डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे, त्याच्यामधून एक डॉक्युमेंट आपल्याला निवडून त्याचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे। अशा प्रकारे फोटो घेऊन राईट याच्यावर टिक करून आपल्याला तो फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे। क्रॉप केल्यानंतर तो अपलोड पण करायचा आहे। अपलोड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढे डेट ऑफ बर्थ आपली निवडायची आहे। जर चुकीची झाली असेल तर या ठिकाणी आपण निवडून घेऊ शकता। अशा प्रकारे आपल्याला डेट ऑफ बर्थ ही सुद्धा आपल्याला निवडावं लागणार आहे। डेट ऑफ बर्थ निवडल्यानंतर पुढे आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट ज्याच्यावर बरोबर डेट ऑफ बर्थ आहे तोच डॉक्युमेंट आपण या ठिकाणाहून अपलोड करायचा आहे। अशा प्रकारे डेट ऑफ बर्थ या डॉक्युमेंटचा आधार कार्ड पण आपण या ठिकाणी घेऊ शकता। अशा प्रकारे आपण फोटो काढून तो अपलोड करून घ्यायचा आहे। फोटो अपलोड केल्यानंतर पुढे आपल्याला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला त्या व्यक्तीचा फोटो या ठिकाणी कॅप्चर करून अपलोड करायचा आहे। त्यापूर्वी मित्रांनो आपल्याला आपण जो मोबाईल क्रमांक टाकला आहे त्याला व्हेरीफाय करावं लागणार आहे। त्याच्यावर व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला एक ओटीपी सेंड होईल, तो ओटीपी या ठिकाणी टाकून आपल्याला आपला मोबाईल क्रमांक व्हेरीफाय करून घ्यावा लागणार आहे। मोबाईल क्रमांक व्हेरीफाय झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे। खाली आल्यानंतर मित्रांनो आपल्याला अपलोड पिक्चर याच्यावर लाभार्थ्याचा फोटो अशा प्रकारे फोटो घेतल्यानंतर तो क्रॉप करून आपल्याला अपलोड करावा लागणार आहे। त्यानंतर नेक्स्ट याच्यावर टिक करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला ॲप्लिकंट यांचं नाव या ठिकाणी दाखवणार आहे। जर नावामध्ये काही चूक झाली असेल, स्पेलिंग मिस्टेक वगैरे झाली असेल तर ते आपण या ठिकाणाहून दुरुस्त करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, सुरुवातीला आपण जे 4 बदल निवडले आहेत त्यानुसार आपल्याला बदल करण्यासाठी पुढे येणार आहेत। त्याच्यानंतर आपल्याला ॲड्रेस टाकून डन याच्यावर क्लिक करायचं आहे। डन केल्यानंतर अशा प्रकारे फॉर्म नंबर 8 ची संपूर्ण माहिती आपल्याला दाखवणार आहे। या माहितीमधील सर्व माहिती बरोबर असल्याची आपण खात्री करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला पुढे सर्व माहिती व कागदपत्रे अपलोड केलेले बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर पुढे आपल्याला सबमिट याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर हा मिळालेला जो रेफरन्स नंबर आहे तो नंबर आपण स्क्रीनशॉट काढून वगैरे ठेवावा,
कारण भविष्यात याचा स्टेटस चेक करण्यासाठी तो अप्रूव्हल झाला आहे किंवा नाही हे बघण्यासाठी आपल्याला या नंबरची रेफरन्स नंबरची आपल्याला गरज पडणार आहे।